नमस्कार. तर आज आपण 10 टॉप आसनास बघणार आहोत जे तुम्हाला रेग्युलर लाईफमध्ये फायदेशीर असतील. तर पहिलं आहे मार्जरी आसन. याच्यामध्ये आपण पायांमध्ये अंतर घेतलं आहे, 2 हात बाजूला आहेत. यानंतर आपण श्वास घ्यायचा आहे आणि वरच्या दिशेला हळूहळू बघत जायचं आहे आणि पाठीमध्ये बाक करायचा आहे. त्यानंतर त्याच्या विरुद्ध म्हणजे पाठ उचलायची आहे आणि आपल्या नेवलकडे बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. हे आपल्याला 4 ते 5 वेळा करायचे आहे. यानंतर येतं आहे शोल्डर रोटेशन. यामध्ये आपल्याला आपल्या बोटं खांद्यावरती ठेवायचे आहेत आणि हळूहळू अशा पद्धतीने रोटेशन करायचं आहे. त्याचप्रकारे विरुद्ध दिशेने सुद्धा आपल्याला ही हालचाल करायची आहे, जेणेकरून आपले पाठदुखी मानदुखी थांबेल आणि फायदा होईल. यानंतर आहे स्टँडिंग आसन, त्रिकोण आसन. याच्यामध्ये आपल्याला पायांमध्ये व्यवस्थित अंतर घ्यायचं आहे. त्यानंतर हळूच आपला उजवा पाय उजव्या साईडला वळवायचा आहे आणि नंतर दोन्ही हात समांतर ठेवायचे आणि श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडत खाली जायचं आहे. आपल्या अँकलवरती हात ठेवायचा आहे. जर शक्य असेल तर हात खाली ठेवला तरी चालेल. वरती बघा, नाही तर तुम्ही समोर बघू शकता किंवा खालीही बघू शकता. इथे काही वेळ थांबायचं आहे. मग हळू श्वास घेत वरती यायचं आहे. पाय पुन्हा जसाच तसा आणि आता विरुद्ध बाजूने सेम करायचं आहे. हळूहळू खाली जायचं आहे. श्वास कंटिन्यू चालू असणार आहे. श्वास थांबवायचा नाही. श्वास चालू आहे. पुन्हा एकदा हळूच वरती यायचं आहे. पुन्हा पाय सरळ आणि दोन्ही पाय सोबत आणि रिलॅक्स. यानंतर दुसरं आहे आसन काली आसन. काली आसनमध्ये आपल्याला पायांमध्ये अंतर घ्यायचं आहे आणि पायांची बोटे बाहेर राहतील या हिशोबाने आपल्याला ठेवायचे आहे. त्यानंतर गुडघे वाकवायचे आहेत आणि हळूहळू खाली जायचं आहे. शक्य असेल तर छातीच्या समोर हात ठेवायचे आहे आणि जर अजून कम्फर्टेबल असताल तर हात हळूहळू वरती न्यायचे आहे आणि इथे 5 किंवा 10 ब्रेथपर्यंत थांबायचं आहे. मग हळूहळू आपल्याला दोन्ही पाय सोबत घ्यायचे आहेत आणि रिलॅक्स व्हायचं आहे. यानंतर पाठदुखीसाठी उत्तम असलेलं आसन म्हणजे कोब्रा पोज, सर्पासन. कोब्रा पोज यामध्ये आपल्याला हात जे आहे छातीच्या बाजूला ठेवायचे आहे आणि हळूच वरती उचलायचं आहे स्वतःला. नेवलचा पार्ट जो आहे तो खाली राहील, त्याला जास्त वरती उचलायचं नाही आहे. इथे काही वेळ थांबायचं आहे आणि हळूच परत यायचं. यानंतर येते फॉरवर्ड बेंडिंग आसन. यामध्ये आपण बद्ध कोणासन, ज्याला आपण इंग्लिशमध्ये बटरफ्लाय म्हणतो, त्यासाठी आपण पायांना जोडून घेतलंय. गुडघ्यांना खाली प्रेस करत फॉरवर्ड बेंड करायचं आहे. इथे काही वेळ थांबायचं आहे आणि जर शक्य असेल तर हात समोर घ्यायचे आहेत. श्वास कंटिन्यू चालू असणार. यानंतर दुसरं येते सर्वांगासन. सर्वांगासनमध्ये हळूच पाय वरती घ्यायचे आणि आपल्या कमरेला वरती उचलण्याचा प्रयत्न करायचा आहे. हातांना खाली प्रेस करून कमरेला वरती घ्यायचे. पाय सरळ ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि पाय सरळ असल्यानंतर श्वास कंटिन्यू ठेवायचा आहे. पुन्हा एकदा इथे काही वेळ थांबायचा आहे. श्वास बिलकुल थांबवायचा नाही. जर वाटत असेल की आपल्याला परत यायचं आहे, तुम्ही परत येऊ शकता. हळू 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 रिलॅक्स करायचं आहे. यानंतर याला काउंटर पोज म्हणजे मत्स्यासन. मत्स्यासनसाठी आपल्याला पहिलं सिटिंग पोस्चरमध्ये यायचं आहे. त्यानंतर हात बाजूला. त्यानंतर हळूच आपल्या कोपऱ्यांना ठेवायचं आहे. पाठीमध्ये आर्च आणि आपल्या डोक्याला खाली ठेवायचं आहे. यामध्ये तुमच्या छातीसाठी फायदा आहे, तुमच्या थ्रोटसाठी फायदा आहे, तुमच्या पाठीसाठी फायदा आहे. श्वास घेत राहायचं आहे. हळूच श्वास घेत परत यायचं आहे. तो आपल्या पायांच्या बोटाकडे बघायचं आहे आणि रिलॅक्स करायचं आहे. यानंतर शवासन. शवासनसाठी पायांमध्ये अंतर घ्यायचं आहे. हात बाजूला घ्यायचे. हाताचे तळवे वरच्या दिशेला, डोळे बंद आणि पूर्ण लक्ष आपल्या श्वासांवरती आणि स्वतःला रिलॅक्स करायचं आहे. धन्यवाद. अशाच व्हिडिओंसाठी आम्हाला सबस्क्राईब करा. धन्यवाद.